अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ. सप्ताहाला प्रारंभाला सुरुवात होते 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पासून. तर आपल्याला ह्या पारायण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पारायणाला बसायचं आहे, पण त्याच्यात नियम अटी भरपूर आहेत असं भरपूर जणांना वाटते. तर तसं काही नाही, अगदी सोपे नियम आहे जे बेसिक आपल्याला ते पाळायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे ज्या छोट्या मोठ्या चुका आहे त्या होणार नाही आणि तुमचं जे पारायणाचं जे पावित्र्य आहे ते राखलं जाईल आणि त्याचं तुम्हाला फळसुद्धा तात्काळ भेटेल आणि तुमची सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत अगदी म्हणजे 100% व्यवस्थितपणे रुजू होईल आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला भेटेल. बघा, तर भगवान श्री स्वामी समर्थांची नाममात्र जीर्ण देह सोडण्याची तिथी, त्या दिवसाची आठवण म्हणून 7 दिवसांचा सप्ताह सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विशिष्ट पद्धतीने यज्ञ, याग, होम, हवन, जप, तप, ध्यानधारणा, उपासना व प्रात्यक्षिकद्वारे केला जातो. तर आता बघा, गुरुचरित्र पारायणाला बसायचे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो. तर आता तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात बसा किंवा मठात बसा, कदाचित तुम्हाला नाही तिथं जमणार तर घरी जरी बसले ना तरी चालेल. फक्त आपल्याला काही जे नेम हे बेसिक ते पाळायचे, काय खावे काय खाऊ नये. आणि सगळ्यात पहिला नेम सांगायचा झाला तर आपल्याला ब्रह्मचारी पालन करायचे 7 दिवस. तर हे कटाक्षाने झालंच पाहिजे ब्रह्मचारी पालन हे 7 दिवस, कारण गुरुचरित्र हा 5व्या वेदातला पवित्र ग्रंथ, 5वा वेद म्हटला जातो गुरुचरित्राला. तर हे आपल्याला तेवढंच पावित्र्य राखायचे आणि अशी मन लावून सेवा करायची. तर ज्याचे आपली जी आपण सेवा करू, जे पारायण आपण तन मन धनाने वाचू, तर ती संपूर्ण सेवा आपली स्वामींनी थेट स्वामींपर्यंत पोचली पाहिजे आणि त्याचं आपल्याला फळसुद्धा तात्काळ भेटलं पाहिजे. म्हणून तुमचे कुठलेही अडचणी असो, विवाह विषयी असो, तुमचे आजारपण, दुःख, कष्ट, सर्व जे काही असेल तुम्ही ते स्वामी महाराजांना सांगायची, स्वामी महाराजांना विनंती करायची. तर तुम्हाला उद्या काय करायचे बघा, तर उद्याची 8 तारीख आहे. तर उद्या तुम्हाला 1 गाय आणि 4 कुत्रे यांना आहे ना तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे. पोळी करून खाऊ घालायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर घरी बसणार असाल किंवा केंद्रात बसणार असाल, आता घरी जरी बसले तरी तुमच्या शेजारी केंद्र असेल किंवा मठ असेल तेथे जाऊन नारळ, खडीसाखर घेऊन जायचे आणि स्वामींना प्रार्थना करायची, तिथं संकल्प करायचे आणि तुम्ही घरीसुद्धा करू शकता हे. तर संकल्प करून स्वामींना सांगायचे, स्वामी महाराज, माझ्या अशा तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही स्वामींना सांगायची. मी अशा कारणास्तव गुरुचरित्र पारायणाला बसते, तर माझी सेवा तुम्ही संपूर्ण माझ्याकडनं रुजू करून घ्या. तर हे स्वामी महाराजांना बोलायचं आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला आता काय खावे काय न खावे असं भरपूर जणांना प्रश्न पडतो. आता तर बघा, खायचं म्हटलं की नियम असे ते जास्त अवघड तर नियम नाही, पण आपल्याला एक वैरणी खायचं आहे. म्हणजे आपल्याला द्विदल धान्याने खायचं, एक वैरणीच खायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाजरी नाही वर्ज्य करायची, आपल्याला पोळी खायची, सात्विक जेवण करायचं साध्या पद्धतीने आणि आपल्याला कांदा लसूण पण वर्ज्य करायचं आहे. काळा मसाला खायचा नाही. तुम्ही लाल तिखटच्या भाज्या खाऊ शकता, हिरवी मिरची खाऊ शकता, त्याच्यामध्ये बटाटे खाऊ शकता, मेथीची भाजी खाऊ शकता, भेंडी, कोबी, फ्लॉवर, ताक, दूध या अशा वस्तू तुम्ही खाऊ शकता. तर बघा, त्याच्या म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला पित्त, ॲसिडिटी, जळजळ ह्या अशा गोष्टी होत नाही आणि आपण पारायणसुद्धा म्हणजे व्यवस्थितपणे करू शकतो. तर ह्या गोष्टींचा आपल्याला नियम पाळायचे. आणि दुसरं सांगायचं झालं म्हटलं की परान्न वर्ज्य करायचे. दुसऱ्यांच्या घराचं आपल्याला घरचं खायचं नाही किंवा बेकरीचे पदार्थ खायचे नाही, भात खायचा नाही त्याच्यात. आणि बाकीचं तुम्ही खाऊ शकता, पण भात, कांदा, लसूण, त्याच्यानंतर एकच धान्य खायचं आहे, द्विदल धान्य नाही खायचं. गहू खायची, गव्हाची पोळी खायची असं आपल्या जेवणामध्ये. आता म्हणजे स्वतः मी जर बसली तर आम्ही मेथीची भाजी, बटाटे म्हणजे हेच 2 आमचं असतं आणि किंवा दूध वगैरे हेच. कारण जेव्हा आपण स्वामी महाराजांची तन मन धनाने सेवा करतो ना, आपल्याला हे 7 दिवस कुठं निघून जाताना अजिबात समजत नाही. हो, आणि अजून महत्त्वाचं आहे, आपल्याला आहे ना जमिनीवर रग टाकून किंवा चटई, रग नसेल तर चटई टाकून झोपायचे, गादीवर झोपायचे नाही आपल्याला, कॉटवर बसायचं नाही. हे आपले जे बेसिक नेम आहे ते आपण पाळायचे, जास्त काही नाही.
अशा पद्धतीने आपण सेवा स्वामी महाराजांची. आणि सप्ताह काळामध्ये हे ना सांगायचं झालं तर बघा, जेवढं आपण गुरुचरित्र पारायण करतो ना, त्याच्या दुपटीने याग आणि प्रहर सेवेला खूप महत्त्व आहे. तुम्ही फक्त प्रहराची सेवा घेऊन बघा, तर तुम्हाला साक्षात स्वामी महाराज काय प्रचिती देतात. तुम्ही या सप्त्यामध्ये आहे ना 100% तुम्ही प्रहराची सेवा घ्या. तुम्हाला अनुभव हा 101% येईल. आणि बघा, प्रहार आहे आता माझे घरचे मिस्टर घेतात, ते तर आहे ना रात्रीचं घेता. आम्ही दिवसा सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत महिला सेवेकरी असता आणि रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुष सेवेकरी असता. पण दुपारचा जो टाईम असतो सकाळी 8 ते सायंकाळी 8पर्यंत, जो 12 ते 2चा टायमिंग असतो बघा, त्या टायमाला म्हणजे बरेच जण असे झोपेत असतात किंवा झोपू वाटतं सगळ्यांना. आणि त्यावेळेस आहे ना, तर जी आपण सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करताना ती थेट स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते. कारण आपण आपले झोप बाजूला ठेवून स्वामी महाराजांच्या सेवेला तिथं आपण उपस्थित असतो. आणि रात्री 12 ते 2च्या प्रहऱ्यामध्ये सुद्धा स्वामी महाराज साक्षात दर्शन देतात. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तर आता बऱ्याच सेवेकऱ्यांना ते अनुभव आलेले. तर माझ्या घरच्यांना सुद्धा ते अनुभव आलेले. तर तुम्ही सुद्धा ह्या स्वामी पुण्यतिथी सप्ताह गुरुचरित्र पारायणामध्ये नक्की ह्या सेवेमध्ये भाग घ्या. तुमचे कुठलेही अडलेले कामं, तुमच्या मुलांचे विवाह असतील किंवा नोकरी वगैरे कसल्याही समस्या राहू द्या, तर तुमच्या सगळ्या स्वामी महाराज निवारण करणारे. आता तुमचे जे मुलं असतील कॉलेजचे, त्यांना सुद्धा तुम्ही ह्या प्रहराच्या सेवेमध्ये भाग घेऊ द्या. तुम्ही पण करा, तुमच्या मुलांना पण केंद्रात घेऊन जा. तर हे व्यवस्थित त्यांना पण सांगा की असं असं केल्याने असं म्हणजे कुठल्या गोष्टीचं कुठे महत्त्व आहे, व्यवस्थित सांगायचं घरच्यांना सुद्धा. ते सुद्धा येतं बघा. तर सगळे असे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती जेमतेम मी आता सांगितलेलीच आहे. आणि हे आता बऱ्याच महिलांना वाटतं बघा, ज्या महिला प्रेग्नेंट असतात की त्यांना आम्हाला पारायणला बसायची इच्छा आहे पण बसवलं जात नाही असं होतं. तर तुम्ही ठीक आहे, 7व्या महिन्या 3ऱ्या-4थ्या महिन्यापर्यंत बसू शकता. आता प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार असतं ते. तर 7व्या महिन्यानंतर म्हणजे जास्त स्त्रियांना बसणं होत नाही. तर तुम्हाला जास्तच जी इच्छा असेल पारायणाला बसायची, तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊ शकता. तसंच आता वयस्कर जे काका मावशी असतात, त्यांना पण पारायणाला बसायची उत्सुकता आहे. तर त्यांना पण वाटतं, तर त्यांनी पण टेबल खुर्ची घेऊन मस्त आरामशीर पारायणाला बसायचे, पारायण करायचे. तुम्ही केंद्रात, मठात, घरातसुद्धा असं करू शकता, असं काही नाही. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला सांगते. हो, आता बघा, पारायण वाचताना तर अचानक आता मासिक धर्ममध्येच आला, तर तुम्हाला काय करायचे, तुम्ही घरी बसो वा केंद्रात. तर तुम्हाला ते पारायण आहे ना दुसऱ्यांकडनं तुम्हाला वाचन करून घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी त्या पोथीला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. ते अर्धवट पारायण बिलकुल सोडायचं नाही. किंवा तुम्ही घरात जरी केलं ना, तरी दुसऱ्यांना तुमच्या पोथीचं ते पारायण पूर्ण वाचायला लावायचं आहे. शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे पोथीला. आणि केंद्रात, मठात जरी केलं, तर तुम्ही सुद्धा तिथं तुमच्या जागेवर दुसऱ्याला, शेजारी पाजारी कोणाला सांगू शकता नातेवाईकांना की पारायण आमच्या जागेवर वाचायला जा. असं ते संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे. किंवा आपल्याला सुतक वगैरे पडलं, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही आहे ना, तेव्हासुद्धा असंच करू शकता तुम्ही. दुसऱ्यांना सांगून तुमचं संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण समाप्ती करायची, त्याची वाचन करून घ्यायचं आहे दुसऱ्यांकडनं. आणि नैवेद्यसुद्धा त्यांना दाखवायला लावायचं आहे, जे वाचतील त्यांनाच पोथीला. आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तर चंडी याग हे आपले त्या अब्जचंडी अंतर्गत श्री स्वामी चरित्र, श्री दुर्गा सप्तशतीचं सामुदायिक वाचन करावे. आणि यागाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे, जेवढं एकपट म्हणजे जेवढं 10 पट गुरुचरित्र असतं त्याच्या 100 पटीने यागाच्या सेवेला दुर्गा सप्तशती म्हणा किंवा हे जे याग आहेत, गणेश याग, ह्या संपूर्ण सेवेमध्ये ना तुम्ही सहभागी व्हायचे. बघा, जेव्हा आपण चंडी यागाला बसतो, तर आपल्याला बाहेर चंडी यागामध्ये सुद्धा बाहेर किती पैसे देऊन आपण जेव्हा घरी हवन करतो, आपण 10-10, 15-15 हजार रुपये देतो ब्राह्मणाला, तेव्हा ती आपण पूजा करतो. आणि आपल्याला अशा पवित्र यागामध्ये जर आपल्याला आई भगवतीला जेव घालायला भेटत असेल बिना पैशांचं फ्रीमध्ये, तर आपण ती सेवा का न करावी असं मला वाटतं. त्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या.
आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण वाचन कराल ना, तुमचं पारायण वाचन झालं ना, त्याच वेळेस तुम्ही सरळ कोणाच्याही घरी न जाता केंद्रातून किंवा मठातून, तर सरळ आपल्या घरी यायचं आहे. तर कोणाच्याही घरी जायचं नाही. कारण जे आपण पारायण वाचतो ना, त्याचं फळ सगळं सगळं त्यांच्या खात्यावर जमा होतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपलं पारायण वाचलं, तर आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे. आणि त्याच्यातच अजून एक महत्त्वाचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायणाला 7 दिवस बसतो, हा एक खूप पवित्र ग्रंथ आहे आणि बघा, तर हा ग्रंथ वाचायला महिलांना पूर्वी अधिकार नव्हता. हा तुम्हाला म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की नसेल मी सांगते. तर आपले परमपूज्य मोरेदादांनी हा आपल्याला पवित्र ग्रंथ वाचण्याची परवानगी म्हणजे आपल्याला परमिशन काढून दिलेली. नाहीतर आधी हे महिला वाचत नव्हत्या. गुरुचरित्र पारायणाची त्यांना म्हणजे परवानगीच नव्हती. हे आपल्याला फक्त परमपूज्य मोरेदादांमुळे शक्य झालेले. आणि आपल्याला काय, आपण जेव्हा पारायण वाचून येतो किंवा याचं बोल, त्याचं बोल, आपल्याला हे बिलकुल करायचं नाही. कोणाविषयी आपल्याला वाईट द्वेष मनात काही आणायचं नाही. आता एवढे 7 दिवसच नाही, तर आपल्याला जेव्हा आपण स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी असतो ना, आपल्याला कोणाविषयीच वाईट बोलायचं नाही. कायमचं सांगते मी. आणि ते हे 7 दिवस ते हे नेम पाळायचंच आहे. नाही तर आपण एवढं पवित्र ग्रंथ, एवढी सेवा करतो स्वामी महाराजांची, चरणी आपण रुजू करून येतो आणि इथं बस याचं चावळ, त्याचं चावळ, तर ती आपल्या सेवेला काही महत्त्व राहत नाही. आपली सेवा बिलकुल